रत्नागिरी हापूसची पहिली पेटी पाठवण्याचा मान रेहान जब्बार बंदरी आणि शाकिल उमर हरचिरकर याला मिळालेला आहे आणि शकील यांच्या 2 पेट्या मुंबईमध्ये वाशी मार्केटला तर बंदरी यांच्या 6 डझनच्या 2 पेट्या अहमदाबाद मार्केटमध्ये पोहोचलेल्या आहेत। अहमदाबाद इथं 2 पेटी हापूस आंब्याला 25,000 रुपये दर मिळाला आहे। सलग 4थ्या वर्षी हापूस आंब्याची पेटी लवकर पाठवण्याचा मान शकील यांनी मिळवलेला आहे। शुक्रवारी जागतिक बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं। शुक्रवारी सोयाबीनचे वायदे $10.44 प्रति बुशल्सवर बंद झाले होते आणि सोयाबीन $305 प्रति टनांवर बंद झालाय। सोयाबीनच्या भावामध्ये काहीसे चढउतार येऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील काही बाजारांमध्ये लसणाची आवक सुरू झाली आहे, मात्र नव्या लसणाची आवक अजून खूप कमी असल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे लसणाला उठाव सुद्धा चांगला आहे आणि बाजारामधील मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे लसणाच्या भावामधील तेजी सुद्धा कायम आहे। आजही देशामधील बाजारामध्ये लसणाला सरासरी 25,000 ते 28,000 रुपयांचा भाव मिळतोय। श्रीवर्धन तालुक्यामध्ये नारळ उत्पादनामध्ये घट झाल्याचं दिसलं आणि बागायतदारांपुढे त्यामुळे नवे संकट उभं ठाकलंय। चक्रीवादळ, रोग यामुळे नारळ उत्पादनामध्ये घट होतीये आणि शासनाने तातडीने हस्तक्षेप करून बागायतदारांना आर्थिक सहाय्य करण्याची मागणी शेतकरी करतात। देशामधील साखर कारखान्यांच्या आसमानी प्रकल्पाच्या श्रेणीमध्ये सुधारणा होताना पाहायला मिळते। साखर कारखाने किमान 9 महिने चालावे यासाठी ही सुधारणा होतीये। इथेनॉल उत्पादन करून साखर कारखाना सुरू करावा यासाठी 8% दराने कर्ज सुद्धा मिळणार आहे असं कळतंय। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची आवक सुरू झाली आहे आणि मार्केट यार्डमध्ये तेलंगणासह मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांमधील नव्या हळदीची आवक सुद्धा सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी काळ्या हळदीला 12,711 रुपये असा दर मिळाला तर कट्टा हळदीला 10,000 रुपये ते 11 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळतोय। बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राचे शेती प्रदर्शन पाहायला मिळालं आणि या प्रदर्शनामध्ये शेवंतच्या 29 जातींचे प्रकार पाहण्याची शेतकऱ्यांना संधी सुद्धा मिळाली। 20 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। बांगलादेशमधील उत्पादित कांद्याची देशांतर्गतच निकासी व्हावी या उद्देशाने बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने कांद्याच्या आयातीवरील 10% आयात शुल्क लागू केलं आहे। परिणामी कांदा निर्यातीचे कामकाज पुन्हा अस्थिर होण्याची चिन्ह आहेत आणि सध्याच्या दराप्रमाणे प्रति किलोला 6 रुपये शुल्क लागणार आहे। राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशाची खाद्यतेलाची गरज भागवण्यासोबतच सामान्यांना ते परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध व्हावे याकरता बांगलादेशने खाद्यतेलावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। त्याचसोबत आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील वॅट कर सुद्धा 15 वरून 5% करण्यात आलाय। बाजारामध्ये द्राक्षांची आवक वाढली आहे त्यामुळे दरामध्ये सुद्धा घसरण झाल्याचं दिसतंय। हिरव्या द्राक्षांचे दर 800 ते 1000 रुपये प्रति 10 किलो आहेत आणि काळ्या द्राक्षांचे दर 1000 ते 1200 रुपये प्रति 10 किलोवर दिसत आहेत। Thank you.